नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आरत या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्वच स्पर्धा परीक्षांना विचारले जातील असे महत्त्वाचे प्रश्न. आजचा पहिला प्रश्न, प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, भारतासाठी नियोजित अर्थव्यवस्था हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं उत्तर आहे एम. विश्वेश्वरय्या. प्रश्न क्रमांक 2, 1936 मध्ये नियोजन करा अन्यथा नष्ट व्हा हा संदेश कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे एम. विश्वेश्वरय्या. प्रश्न क्रमांक 3, आफ्रिकन देशापैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. प्रश्न क्रमांक 4, लोक अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे 30 सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 5, फॅट कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 6, भारतात फॅट कर प्रणाली लागू करण्याची प्रथम शिफारस राष्ट्रीय विकास परिषदेने केव्हा केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे 1956-57 साली. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात व्हॅट कर प्रणाली कधी लागू करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 एप्रिल 2005 रोजी. प्रश्न क्रमांक 8, घाऊक किंमत निर्देशांक हा कमीत कमी किती कालावधीसाठी काढला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 आठवडा. प्रश्न क्रमांक 9, घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष बदलविण्यासाठी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाने केली? या प्रश्नाचं उत्तर आहे अभिजित सेन. प्रश्न क्रमांक 10, पहिल्या पंचवार्षिक योजनेत कशामध्ये वाढ झाली नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे किमतीचा निर्देशांक. प्रश्न क्रमांक 11, तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये कशामध्ये घट झाली नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे किमतीचा निर्देशांक. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे 7वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1945. प्रश्न क्रमांक 14, MGNREGA अंतर्गत देशात सर्वाधिक मजुरी कोणत्या राज्यात दिली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे हरियाणा. प्रश्न क्रमांक 15, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 फेब्रुवारी 1935 रोजी. प्रश्न क्रमांक 16, सेजचे विस्तारित रूप काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1951 साली. प्रश्न क्रमांक 18, मुंबईत शेअर बाजार कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दलाल स्ट्रीट येथे. प्रश्न क्रमांक 19, आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशाने घातला? या प्रश्नाचं उत्तर आहे रशियाने. प्रश्न क्रमांक 20, नियोजनाची सुरुवात केव्हा करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 1927 साली. प्रश्न क्रमांक 21, वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 22, नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 15 मार्च 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या कमिशनच्या शिफारशीने RBI स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे हिल्टन यंग.
प्रश्न क्रमांक 24. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे आर्कल स्मिथ. प्रश्न क्रमांक 25. RBIचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 26. RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे C.D. देशमुख. प्रश्न क्रमांक 27. भारतात ऑनलाईन बँकिंगची सुरुवात कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 2001 साली. प्रश्न क्रमांक 28. एल.के. झा समिती कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कृषी मूल्य आयोग. प्रश्न क्रमांक 29. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 30. भारताने सर्वाधिक निर्यात केलेले कृषी उत्पादन कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे बासमती तांदूळ. प्रश्न क्रमांक 31. व्यापारी पिकांची आधारभूत किंमत ठरविणारी केंद्रीय नोडल एजन्सी कोणती? या प्रश्नाचं उत्तर आहे नाफेड. प्रश्न क्रमांक 32. नाबार्ड भारत सरकारचा किती टक्के वाटा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 99%. प्रश्न क्रमांक 33. किमान वेतन कायदा कधी मंजूर करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 15 मार्च 1948 रोजी. प्रश्न क्रमांक 34. म्युच्युअल फंडाचे नियमन कोण करते? या प्रश्नाचं उत्तर आहे सेबी. प्रश्न क्रमांक 35. भारताने रुपयाचे अवमूल्यन कधी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे 1949 साली. प्रश्न क्रमांक 36. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप कोण करते? या प्रश्नाचं उत्तर आहे केंद्रीय सांख्यिकी संस्था. प्रश्न क्रमांक 37. अर्थशास्त्रातील नोबेल मिळवणारे पहिले भारतीय कोण ठरले? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर अमर्त्य सेन. प्रश्न क्रमांक 38. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला कोण? या प्रश्नाचं उत्तर आहे इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 39. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉशिंग्टन येथे. प्रश्न क्रमांक 40. देशाच्या एकूण बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक ऑफ इंडियाचा वाटा किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 26.6%. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, आपल्या जवळच्या 3-4 मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक तुम्हाला मला काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा.